Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navigable World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे. नॉर्मल रुटीन स्टार्ट झाला आहे. रचना आहे किचनमध्ये. नायसा थोड्याच वेळात उठणार आहे आणि नायसाची आहे स्कूल. सो टिफिनमध्ये काय आहे हे तुम्हाला टिफिन सिरीजमध्ये समजेलच. गुड मॉर्निंग. रचना फुल घामाघूम झाली. हॅलो एव्हरीवन. सो जसं तुम्ही पाहिलं सनी सकाळीच गेला हॉस्पिटलला आणि त्याला मी जेवणासाठी बनवलेलं एक अंड्याची एक नवीन रेसिपी आणि पालक पनीर, बिकॉज नायसाच्या स्कूलमध्ये आज पालक पनीर होतं म्हणून पालक पनीर आणि चपाती असं दिलं. पण आता मी आईंसाठी केलं आहे जवळा, आमटी, भात सगळं करून आलेली आहे. नायसा स्कूलमधनं जस्ट आली आहे आणि मी चालली आहे आमच्या सेकंड किटीसाठी. सो आज तुम्हाला नवीन फेसेस बघायला मिळणार आहेत. लाईक अजून ॲडिशन झालेले आहेत आमचे काही फ्रेंड्स, सिस्टर म्हणजे स्नेहाची बहीण आहे, फाल्गुनीसुद्धा आहे. सो लेट्स गो. कुठे चालू होते तुम्हाला समजेलच थोड्या वेळात. सो तिला प्रश्न नाही, पहिले टाकलं सायन पनवेल हायवे. म्हटलं अरे ठीक आहे, म्हटलं म्हणजे कुठे असं मध्ये म्हणजे बघितलं तर काय संबंधच नाही सायन पनवेल हायवेचा. चलो. सो फायनली आम्ही पोचलो आणि आज आमची पार्टी असणार आहे पॉपटेट्समध्ये. आणि थँक्यू सो मच सिद्धेशनी मस्त आमच्यासाठी पाठवले चॉकलेट्स पण फ्लेवर केले. ते खास त्यांनी आम्हाला वाटायला. ओ माय गॉड, बर्थडेवालं बर्थडे वीक पुढे येणार आहे तुझा ह्या वीक मध्ये. चलो चलो. तेरे वजह से हमें सिया के पार्टी का पूरा वीडियो मिला. मैं तेरे को मैसेज करने वाली थी रचना, वीडियोस होगा तो भेज दे. वीडियो कहाँ रहेगा, एक बार लाइव होने के बाद तो चला जाता है. नहीं वो तो नहीं है, वो डाउनलोड कर देना. तुझे क्लिप्स चाहिए थे ना. फायनली सगळे आलेले आहेत. फाल्गुनी, उन्नती. मग तर चांगलाच रिव्ह्यू द्यायचा. उन्नतीने बनवलं असतं ना मग खराब रिव्ह्यू. अभी वो एक बेकर ही बोलेगी अच्छा है खराब है. रिव्ह्यू स्टँड बाय. करायचं का तू नाही, तुझ्या हस्ते अजिबात नकोय आम्हाला. मानसी करणार मला नाही आलं तर बघ फटके देईल. कर चल लवकर. रचना 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 रुची. रुचि तुझे लगी. अरे तू खुश है या नहीं? ट्रायल था ना स्पिन कैसे होता है देखने के लिए. नहीं बहन नहीं. अरे फिर से रुचि आई तो क्या करेगी, डबल देगी क्या उसे? काय रुचीला द्या मस्तीसाठी. नाही बघ, मला काय पडायचं माहितीये, बाजूला यायला प्राजक्ता किंवा नयनताराच नाव नाही आलं पाहिजे आता. कारण का त्याचं कळलं त्याला पॅटर्न आहे, त्याच्या आजूबाजूला फिरतो असं होतं की नाही. ओके आपण दरवेळेस नवीन स्पिनर बनवू. बापरे, एवढं तरी वेळ लागतोय. आवाज दिवस पण येतोय रे. मी असं काय पण नाही टाकत. आपण असे काय पण ऍप नाही डाउनलोड करत. खात्री करून घेतलेली 2 स्पिन करून मजा येते. आवाज येतोय. वर्षभराची सगळ्यांनी लावून टाका. आवाज पण येतोय. हे बघा आता काय प्रॉब्लेम आहे, सारखा प्रज्ञाच येतोय. अरे तू वेडी आहे. झाला.
असंच होणार आहे रे, असंच होणार आहे. आणि लागलाच नाही तर फोटो काढू चल. नाही तू लपते का गो. ओके सो ही आहे फाल्गुनी, हिला तर तुम्ही ओळखता. ही आहे मनिता, तुझ्यापेक्षा लहान. मनिता माझी आणि उन्नतीची कॉमन फ्रेंड आहे. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. ही आहे उन्नती, ही आहे मानसी, नयनची नणन, नयनला तर ओळखतातच. ही आहे आपली रुची आणि हे आहेत दोघी ट्विन्स. स्नेहाची बहीण आहे, आमच्यापेक्षा मोठी आहे पण ट्विन्स दिसतात. हे मजा केली ना आपण. आणि प्राजक्ता घरी गेलेली आहे, खूप जास्त रडून मजा केली. आणि आता ह्या वेळेस नेक्स्ट भी किटी जी लागली ती आहे रुची मॅडम. आज रुची मॅडम मालदार झाल्यात. भरून आलं तुला. फोटो. उन्नती मावशीने चॉकलेट पाठवले. आपला डब्बा होता ना त्यांच्याकडे. चॉकलेट का छान आहे, छान आहे. थँक्यू बोल. मी आणि नायसा आता ॲक्टिव्हिटी बुक करतो. तिला काहीतरी करायचं आहे, अभ्यास पण आणि मज्जा पण ना, असं एकत्र. म्हणून मी तिच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी बुक आणले. सो आम्ही आता दोघं ते सॉल्व्ह करतात. व्हॉट इज दिस? टोमॅटो. गुड गर्ल. हां हाय. सो आता वाजले आहेत 11:15. स्वीटीताई आलेली, सो तिला आता घरी सोडून आली आहे मी. आणि आजचा दिवस खूप छान गेला. ॲक्च्युली दुपारी आली, त्याच्यानंतर थोडा वेळ झोपली कारण सकाळी 5 वाजता उठलेली आणि तेव्हापासून काही ना काहीतरी चालू होतं. त्याचबरोबर आज वर्कआउटसुद्धा झालेलं, म्हणून एकदम थकलेली मी. सो थोड्या वेळ नॅप घेतला. मग संध्याकाळी नायसाबरोबर थोडंसं टाईम स्पेंड केलं, जसं तुम्ही पाहिलं. मग रोशन आणि रेवा आलेले, त्यानंतर स्वीटीताई आली. सो सगळं गडबडी मेरे काही असं शूट नाही झालं. सो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये जे पाहिलं ते म्हणजे किटी रिलेटेड. आज अजून लोक ॲड झाले, जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आणि तुम्ही पाहिलंसुद्धा. सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी करूनसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर घरी संध्याकाळी सगळं फाल्गुनीचा मला फोन आला आणि मला ती तेच म्हणत होती की मला एवढं छान वाटलं ना ताई. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा वेगवेगळ्या लोकांना भेटतो तेव्हा आपल्याला ॲक्च्युली समजतं की कोण कसा आहे आणि काय अजून काय वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. कारण तर आम्ही आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये आम्ही सगळे एज्युकेटेड आहोत. सगळेजण काय ना काहीतरी करतायत, सगळेजण जॉब करतायत, वर्किंग आहेत, सगळ्यांचे लहान लहान मुलं आहेत. प्रत्येकाचा एक वेगळा स्ट्रगल आहे, प्रत्येकजण वेगळ्या फील्डमधला आहे. आणि जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो, जेव्हा आमच्या गप्पा असतात, तेव्हा ते सगळे त्याच रिलेटेड असतात. म्हणून आपला पण एक तो नॉलेज वाढतो, आपल्याला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं, आपल्याला सुद्धा समजतं की येस आपण सुद्धा असं विचार करू शकतो किंवा आपल्याला काहीतरी एक नवीन गोष्ट कळते. आणि तोच एक मोटोसुद्धा होता आमचा जेव्हा आम्ही ही किटी फॉर्म केली. एकतर एक होतंच की आपल्याला एक तो मी टाईम पाहिजे, थोडंसं मुलांपासून एक रिलॅक्सेशनवाला टाईम, घराचं सगळं काही नको, आपला तो जो टाईम आहे तो पाहिजे जिथे आपण चिल करू शकतो, खूप साऱ्या गप्पा मारू शकतो. आणि दुसरी तेच की आपण खूप काही गोष्टी शिकूनसुद्धा जातो अशा टायमाला. जसं मी नेहमीच व्लॉगमध्ये म्हणते, जेव्हा जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो, मग ती व्यक्ती कोणीही असो, ते रिक्षा चालवणारे काका असतील किंवा रस्त्यावरती भाजी विकणारी ती आजी असेल किंवा ती मावशी असेल, प्रत्येकजण आपल्याला मोटिवेट करून जातो, प्रत्येकजण आपल्याला एक लाईफ लेसन देतो, प्रत्येकजण आपल्याला काही ना काहीतरी शिकवून देतो. सो तेच आज आम्ही ॲक्च्युली फील केलं त्या पूर्ण टेबलवरती.
कोणीच आपलं घरच्यांचं किंवा घरातल्या काही गोष्टी तिथे बोलत नव्हता. प्रत्येकजण आपापला जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करत होता. त्यांचा जो स्ट्रगल आहे किंवा त्यांचं जे फील्ड आहे त्याच्याबद्दलचं जे नॉलेज आहे ते शेअर होत होतं. जोक्स क्रॅक होत होते. मजा आली, मस्त वाटलं. म्हणजे मनिता शी वॉज लाईक सगळ्यांसाठी न्यू. मला आणि उन्नतीलाच ती ओळखते. मानसी जी फक्त नयनला ओळखते, आम्ही बाकी सगळे तिच्यासाठी न्यू आहोत. फर्स्ट टाईम आम्ही भेटलोत. त्याच्यानंतर फाल्गुनी ऑफकोर्स माझ्या फ्रेंड्सला ओळखते, बट काही लोकांसाठी ती म्हणजे तिच्यासाठी काही लोक न्यू आहेत. सो तेच एक होतं की आपण नवीन लोकांना भेटतो, नवीन गोष्टी आपल्याला समजतात. नाही बोललं तरी आपलं जे स्पीच आहे, आपलं बोलण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा थोडीशी वेगळी होते. आपल्याला कळतं की हां आपण कुठे चुकतो, आपण असं बोललं तर, आपण तसं बोललं तर. सो आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मजा आली. खूप मस्त वाटलं. मी फक्त ॲक्च्युली ते ट्राय करणार आहोत की ते थोडंसं घरात असलं ना की आम्हाला जास्त आम्ही खुलून येऊ, अजून जास्त खूप काही गोष्टी होतील. ते जे 2-3 तास होते ना, मस्त वाटलं. एक रिलॅक्सिंग मोमेंट होता तो आणि छान वाटलं. सो चला मग ह्या नोटवर मी व्लॉग हा एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.